नमस्कार मित्रो, सर्वांच्या तोंडात एकच विषय सुरू आहे. नारी शक्ती ॲप बंद झालेला आहे का? फॉर्म भरला जात नाही आहे. ॲपचा काय फायदा? ॲपवरती बरेचसे लोक रात्री उठून सकाळी उठून फॉर्म भरण्याचा प्रयत्न करत आहेत, पण त्यांना एकच एरर येतोय. एक म्हणजे एरर येतोय आणि दुसरा म्हणजे स्क्रीनवरती पाहू शकता नो न्यू फॉर्म ॲक्सेप्टेड. तुम्हाला असा मेसेज आलेला आहे का? तर हो, आला असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहाच. त्याचबरोबर याला पर्याय काय हे सुद्धा याच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. अनेक अडचणी आलेल्या आहेत, त्याचं सुद्धा माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहे. सर्वात प्रथम पहा, ज्या लोकांचा फॉर्म अजून भरायचा आहे, उदाहरणार्थ अजून 30 ते 40% लोक फॉर्म भरण्यापासून वंचित राहिलेले आहेत, ते ॲपच्या माध्यमातून भरण्याचा प्रयत्न करत आहेत. ॲपमधून फॉर्म भरणे अगदी सोपं आहे. त्यामुळे आता मित्रो, ज्यांना एरर आलेला आहे नो न्यू फॉर्म ॲक्सेप्टेड, याचा अर्थ मी तुम्हाला सांगतो आहे. सर्वात प्रथम पहा, ज्या लोकांनी ॲपवरती फॉर्म भरलेला आहे त्यांना अप्रूव्हल देणं चालू आहे. त्यामुळे सर्व्हर डाऊन झालेला आहे आणि अप्रूव्हल देणं चालू असल्यामुळे ॲप तुर्तास बंद करण्यात आलेला आहे. ॲपवरती आपल्याला माहिती ओपन करता येते. आपल्याला अप्रूव्हल झालेला आहे, रिव्ह्यू आहे, पेंडिंग आहे, डिसअप्रूव्हड आहे, हे संपूर्ण पाहण्याची सुविधा अद्याप सुरू आहे. पण नवीन फॉर्म भरायला गेलं तर नो न्यू फॉर्म ॲक्सेप्टेड असा मेसेज येत आहे. तर त्याच पोर्टलवरती एक नोटिफिकेशन सुद्धा सरकारने दिलेलं आहे, ते पाहू शकता. पहा, स्क्रीनवरती पहा. 1 ऑगस्ट 2024 पासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थ्यांचे अर्ज भरण्याची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी ladkibaheen.maharashtra.gov.in हे संकेतस्थळ सुरू करण्यात येत आहे. ज्या लाभार्थ्यांनी नारी शक्ती दूत ॲपवर अर्ज भरले आहेत त्यांना पुन्हा या पोर्टलवर अर्ज भरण्याची गरज नाही. म्हणजे ज्यांनी भरलेला आहे त्यांनी पोर्टलवर भरू नका. ज्या पात्र इच्छुक लाभार्थ्यांनी अद्याप अर्ज भरलेले नाहीत, पहा, अद्याप तुम्ही अर्ज भरलेले नाहीत, त्या लाभार्थ्यांनी या संकेतस्थळावर जाऊन आपले अर्ज भरावेत. म्हणजे काय सांगितलेलं आहे, ॲपवरती आता फॉर्म भरता येत नाही आहे. ज्या वेळेला ॲप सुरू होईल, एखादा फॉर्म सबमिट होत असेल, त्यावेळेला तुम्हाला नक्कीच व्हॉट्सअप चॅनलवरती आम्ही सांगू. त्यामुळे व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा. तिथे तुम्हाला सांगणार आहे की ॲप सुरू झालेला आहे, तुमचे फॉर्म ॲपवरती भरू शकता. पण आता जर तुम्हाला भरायचं असेल तर लाडकी बहीण महाराष्ट्र.gov.in ही वेबसाईट आहे, तिथे भरू शकता. वेबसाईट सुद्धा बंद आहे, त्याचे सुद्धा एरर मी तुम्हाला सांगतो. कशा पद्धतीने भरायचं हे तुम्हाला सांगणार आहे. आता नो न्यू फॉर्म ॲक्सेप्टेड असेल तर तुम्ही पोर्टलवरती जाऊन भरायचं आहे. ते कसं भरायचं हा व्हिडिओ सांगताच इथे व्हिडिओ प्ले होईल, तो व्हिडिओ पाहून तुम्ही तशा पद्धतीने फॉर्म भरू शकता. आता वेबसाईटवरती काय प्रॉब्लेम आलेला आहे ते सुद्धा तुम्हाला सांगत आहे. पहा, इथे सर्वात प्रथम जो फॉर्मवरती एरर आलेला आहे तो API एरर, ॲप एरर, ट्राय आफ्टर सम टाइम. हा कुणाकुणाला एरर येतोय? सर्व्हर डाऊन असल्यामुळे API एरर, ॲप एरर असा मेसेज तुम्हाला वेबसाईटवरती सुद्धा ओपन होतोय. त्यानंतर पहा, दुसरा ऑप्शन आहे तो म्हणजे 400 बॅड रिक्वेस्ट, स्टेटस 400 मेसेज, कॅप्चा एक्सपायर्ड, रिफ्रेश कॅप्चा. आता कॅप्चा पुन्हा ट्राय करतोय पण कॅप्चा सुद्धा वेबसाईटवरती बरोबर घेत नाहीत. त्यानंतर येत आहे लोडिंग डाटा. फक्त लोडिंग डाटा येतोय, 2-3 मिनिटं जातात तर सुद्धा लोडिंग डाटा असा सुद्धा एरर तुम्हाला येतोय. अशा प्रकारचे एरर हे आपल्या वेबसाईटवरती सुद्धा येतोय. आणि मुख्य एरर म्हणजे काय, ग्रामीण भागातील महिलांचे आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक नाही. आता फॉर्म भरते वेळी आधार नंबर टाकावा लागतो. आधार नंबर टाकल्यानंतर आपल्या आधारला कोणता मोबाईल नंबर लिंक आहे त्यावरती OTP जातो. OTP फिल केल्यानंतर आपला सर्व डाटा तिथे पोर्टलवरती घेतला जातो. पण सर्रास आपल्या ग्रामीण भागातील महिलांचे आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक नाही. आता हा मोठा सर्वात प्रॉब्लेम झालेला आहे. त्यामुळे वेबसाईटवरती फॉर्म भरण्यासाठी सर्वात प्रथम आपल्या आधारला मोबाईल नंबर लिंक करणं गरजेचं आहे. त्यासाठी सरकारला अशी एक विनंती आहे की ॲपच्या माध्यमातून फॉर्म भरणं सोपं आहे आणि बऱ्याचशा लोकांनी ॲप थ्रू माहिती भरलेली आहे. त्यामुळे ॲप लवकरात लवकर सुरू करण्यात यावा. ज्यावेळी ॲप सुरू करतील त्यावेळेला आपल्या व्हॉट्सअप चॅनलवरती तुम्हाला माहिती देण्यात येईल. त्यानंतर तुम्ही तुमचा फॉर्म ॲपवरती भरू शकता. पण सध्या अशी कोणती नोटिफिकेशन नाही की ॲप सुरू होईल याचं. पण मित्रो, तुम्ही पोर्टलवरती तुमचा जर मोबाईल नंबर लिंक असेल तर पोर्टलच्या माध्यमातून तुमचा फॉर्म भरून घ्या.
जर तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक नसेल तर तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जा किंवा आधार सेंटरला जा आणि तिथे तुमच्या आधारला मोबाईल नंबर लिंक करा आणि तुम्ही पोर्टलच्या माध्यमातून फॉर्म भरण्याचा प्रयत्न करा। आता फॉर्म भरण्याचा टाइम तुम्हाला सांगतो, आता इतका सर्व्हर फास्ट नाही आहे, कारण ज्या वेळेला ॲप सुरू करण्यात आलेला होता त्यावेळी सुद्धा ॲपमध्ये एकही फॉर्म असा सबमिट होत नव्हता, सर्व्हर डाऊन होत होता। तशाच पद्धतीने सुरुवातीला या वेबसाईटवरती सुद्धा खूप गर्दी झालेली आहे, त्यामुळे सर्व्हर डाऊन होत आहे। संध्याकाळी किंवा रात्री 10 नंतर तुम्ही पोर्टलवरती फॉर्म भरण्यासाठी प्रयत्न करा। अशा प्रकारे जर तुम्ही फॉर्म भरत असाल तर तुमचा फॉर्म पोर्टलवरती सुद्धा सबमिट होऊ शकतो। याच पद्धतीने मित्रो, जर आपले आणखीन काही एरर असतील तर कमेंट सेक्शनमध्ये शेअर करा, जेणेकरून तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगण्यात येईल। मित्रो, तुमचा फॉर्म रिजेक्ट, डिसअप्रूव्हल, रिव्ह्यू, पेंडिंग असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये व्हिडिओ देतोय, तो जाऊन व्हिडिओ पहा, कोणत्या कारणाने तुमचा डिसअप्रूव्हल झालेला आहे आणि त्यासाठी काय उपाय आहे तो डिस्क्रिप्शनमध्ये व्हिडिओ आहे। डिस्क्रिप्शनमध्ये इंस्टाग्राम, व्हॉट्सअप चॅनल आहे, तिथे जाऊन फॉलो करायला विसरू नका। पुन्हा भेटूया नेक्स्ट महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेऊन। जय हिंद, जय महाराष्ट्र।